महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा पुतळा नव्या मुंबईमध्ये कुठेही नाही, तर तो पुतळा लवकरात लवकर उभा करण्याचं जे काही काम आहे ते आम्ही सायली मॅडमला या ठिकाणी सांगितलेलं आहे. याही पूर्वी अनेक वेळा निवेदनं दिलेली आहेत, पण त्याच्यावरती कार्यवाही झालेली नाही आहे. या ठिकाणी आम्ही एक जागा पण सजेस्ट केलेली आहे. ब्ल्यू डायमंड चौक जो आहे वाशीमधील सेक्टर 29 कोपरखैरणे आणि वाशीच्या जवळच आहे तो बॉर्डरवरती, त्या ठिकाणी त्यांचा पुतळा होणं आवश्यक वाटतं. त्या ठिकाणी जागाही अवेलेबल आहे आणि त्या जागेचं सुशोभीकरणसुद्धा पुढं भविष्यकाळात चांगलं करता येईल. या महापुरुषांचे जर पुतळे असतील तरच तरुण पिढीला त्यांच्यापासून प्रोत्साहन मिळेल आणि चांगल्या विचाराची त्या ठिकाणी पेरणी होईल. जरी अशा प्रकारची विचाराची पेरणी झाली नाही तर भविष्यकाळ हा तरुण पिढीचा अत्यंत वाईट आहे आणि त्याचा फटका फक्त तरुण पिढीलाच नाही पण देशाला आणि पर्यायी जगाला पण त्या ठिकाणी बसू शकतो. म्हणून हे महापौर जे आहेत हे फक्त भारताचे नाही आहेत. महात्मा फुले फक्त भारताचे नाही आहेत. महात्मा फुले हे सगळ्या जगाचे आहेत आणि अमेरिकेपासून तर भारताची जी काही राज्यघटना आहे या राज्यघटनेमध्ये त्यांच्या विचाराची त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणू की सगळ्या प्रकारचा जो काही सार आहे त्यांच्या विचाराचा तो आपल्या राज्यघटनेमध्ये आहे. समता, बंधुभाव आणि प्रत्येक माणसाला समान न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची राज्यघटना जी तयार झाली, बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना तयार केलेली आहे, ती ज्यांना ते गुरु मानायचे महात्मा फुले त्यांच्याच विचारावरती आपली राज्यघटना तयार झाली आहे आणि त्याच्या जवळजवळ 70% ह्या त्यांच्या महात्मा फुलेंच्या विचाराचा त्या ठिकाणी प्रभाव पडलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या महापुरुषांचं या ठिकाणी पुतळा म्हणजे स्टॅच्यू व्हावा यासाठी अनेक संघटना त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. त्या ठिकाणी माळी विकास मिशन जे आहे संपूर्ण भारतभर काम करते, तिचाही त्या या कार्याला पाठिंबा आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती जी आहे भारतातील अंधश्रद्धा निर्मूलन समिती या ठिकाणी तिचाही पाठिंबा आहे. आमचं कोपरखैरणे संत शिरोमणी सावतामाळी मित्रमंडळ कोपरखैरणे यांचाही त्या ठिकाणी सपोर्ट आहे. तसेच ज्ञानाई महिला मंडळ आहे त्यांचाही सपोर्ट आहे आणि समता परिषद या भारतभर कार्य करणारी जी संस्था आहे तिचाही या मागणीला सपोर्ट आहे. थोडक्यात काय तर भारतातल्या 80-85% लोकांचा या महापुरुषाचा या ठिकाणी स्टॅच्यू झाला पाहिजे अशी मागणी आहे. मी रोहित भुजबळ, संत सावतामाळी मंडळ सचिव, ऐरोली नवी मुंबई. आज या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन या ठिकाणी आपण पूर्ण भारतभर आपण साजरा करतो आहे. आज या ठिकाणी आमची सावित्रीची लेक आमची ताई सायली शिंदे नुकतेच विधी समिती सभापती झाल्यात. कारण म्हणजे आम्ही या ठिकाणी भेटण्यासाठी आलो आहे की आमची जी मागणी आहे, आता चौधरी सर बोलल्याप्रमाणे जी मागणी आहे की सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचा जो पुतळा या ठिकाणी आपल्याला बसवायचा आहे, बरोबर, तो पुतळा जो बसवायची जी मागणी आहे ती पूर्ण सर्वांची मागणी आहे. कारण की तुम्ही बघताय की सावित्रीबाई फुले यांचं जे कार्य आहे हे खूप महान आहे. हे फक्त एक विशिष्ट जातीचं कार्य नसून पूर्ण समाज घडवण्याचं कार्य आहे. या ठिकाणी आज जी ताई आपली इथे या ठिकाणी बसलेली आहे याचं पूर्ण श्रेय ते आपल्या आईला जातं, ते सावित्री आईला जातं. तर खरोखर ही मागणी माळी समाजाची नसून पूर्ण अखंड सर्व समाजाची या ठिकाणी मागणी आहे. तर मला वाटतं या ठिकाणी आम्ही निवेदन या ठिकाणी ताईंनी दिलेलं आहे. आम्ही महापौर मॅडमला भेटलो, उपमहापौर सरांना भेटलो, या ठिकाणी विविध प्रकारचे अधिकारी यांना भेटणार आहोत. तर या मागणीला लवकरच मान्यता भेटावी आणि लवकरच या ठिकाणी पुतळे उभे राहावेत. या महापुरुषांचे पुतळे एवढीच आमची या ठिकाणी मागणी आहे. आमच्या पूर्ण नवी मुंबईत जेवढी पण मंडळं आहेत आम्ही पूर्ण ही मंडळं या ठिकाणी पाठपुरावा करणार आहे आणि ताईंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण आमची टीम या ठिकाणी आम्ही पुढे येऊन हे सहकार्य करणार आहे आणि ही अखंड पूर्ण भारताचं असं नाव या ठिकाणी होईल या ठिकाणी आम्ही पाठपुरावा करणार आहोत.